श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात शतक उत्सव या मालेमध्ये आपल्या साहित्य सेवेने मराठी वाचकांच्या अनेक पिढ्या समृद्ध करणाऱ्या सारस्वतांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यिक कार्याची ओळख करून देणारे विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. शतक उत्सव या मालेमध्ये आज ऐकूया अष्टपैलू सदानंद भटकळ यांच्या साहित्य क्षेत्रातल्या योगदानाविषयी त्यांचे बंधू, ज्येष्ठ प्रकाशक आणि लेखक डॉक्टर रामदास भटकळ यांची प्रसिद्ध लेखक अशोक बेंडखळे यांनी घेतलेली मुलाखत. सदानंद भटकळ हे ग्रंथव्यवहारातील एक दिग्गज व्यक्तिमत्व होते. 2022 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि 8 डिसेंबरला ते संपत आहे. मल्टी टॅलेंटेड म्हणता येईल असे सदानंदजी होते. म्हणजे ते पुस्तक विक्रेते होते, प्रकाशक होते, लेखक होते, तसेच प्रकाशक संघटकही होते. ग्रंथविषयक त्यांचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होते. अशा सदानंदजींच्या अनेक पैलूंबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्याबरोबर त्यांचे बंधू रामदास भटकळ आलेले आहेत. रामदासजी, सदानंद भटकळांचं चांगलं शिक्षण झालं होतं. ते समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये MA होते, नंतर LLB त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर ते ग्रंथव्यवहारात आले पॉप्युलर बुक डेपोच्या. ते नेमकं त्याच्यासाठी कसं काय? नाही, अशोक काय होतं की त्यावेळेला म्हणजे माझे वडील जरी मॅट्रिकच होते आणि आईने थोडं शिक्षण घेतलं होतं, परंतु तिला शिक्षणाबद्दल प्रीती होती आणि आपल्या मुलाने शिकावं अशी खूप त्या दोघांची इच्छा होती. आणि त्यामुळं माझा मोठा भाऊ हा एल्फिन्स्टन कॉलेजमधनं BA आणि पुढे युनिव्हर्सिटीमध्ये MA आणि LLB असं त्याने खूप शिक्षण घेतलं. आणि त्या काळात त्या शिक्षणाला खूपच महत्त्व होतं. म्हणजे 1940-42च्या सुमाराला. बरं, हे शिक्षण घेत असताना तो चळवळाही होता, कारण तो गांधीजींचा त्याच्यावर प्रभाव होता. म्हणजे त्याप्रमाणे गांधीजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्याने संस्था सोडल्या नाहीत, परंतु चळवळीत भाग घेतला. तो काय काय घेतलं हे सांगणं कठीण आहे, कारण मी त्यावेळेला फार लहान होतो. परंतु एक गोष्ट की त्याने स्वतः होरायझन नावाचं एक पुस्तक तयार केलं, ज्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली. त्याचप्रमाणे त्याने फ्युचर ऑफ द इंडियन युथ नावाचं इंग्रजीतनं पुस्तक लिहिलं आणि स्वतः तो इंग्रजी कविता लिहायचा. इंग्रजी, कारण त्या काळामध्ये कोकणी माणसाला मराठीपेक्षा इंग्रजीचं आकर्षण अधिक वाटायचं. आणि हे सगळं त्यावेळेला त्याने केलं. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष 42च्या चळवळीत वेगवेगळ्या तऱ्हेनं भाग घेतला. आणि तो बिजापूरला दुष्काळ पडला त्यावेळेला तिथं एक मित्राबरोबर जाऊन त्याने कामही केलं. तर त्यामुळं त्याची एक वेगळी प्रतिमा होती. मला असं वाटतंय की गांधींचा त्यांच्या विचारांचा परिणाम होता आणि त्यांनी खादी स्वीकारली, खादी वापरत होते सतत आणि सेवाव्रत त्यांनी घेतलं आयुष्यभर. मला वाटतं ह्याचा खूप परिणाम त्यांच्या एकूणच जीवनशैलीवर झाला असं मला वाटतंय. अर्थातच. आणि त्यामुळे माझ्या वडिलांपासून त्याने घेतलेला तो एक भाग होता की आम्ही जरी व्यवसायात असलो तरी पैसा हे महत्त्वाचं नाही. आपण जो व्यवसाय करतो तो मनापासून करायचा आणि त्याच्यामध्ये जे आपले ज्याला गिऱ्हाईक आपण म्हणतो, परंतु खरं म्हणजे आपले मित्र, की त्यांना हवं ते सगळं मिळवून द्यायचं, हीच त्यांची भूमिका होती. आता सदानंदला पॉप्युलरचं वैशिष्ट्य काही लक्षात गेलं जे माझ्या वडिलांना तेव्हा लक्षात आलं नव्हतं. वडिलांनी ते तयार केलं होतं की हे दुकान असं होतं की जिथं प्रायमरपासून तो कोशवाङ्मयापर्यंत सगळ्या तऱ्हेची पुस्तकं उपलब्ध असायची. आणि जवळजवळ 50-60 लोक जे काम करायचे त्यांना त्यांची माहिती असायची. आणि जर एखाद्याला हवं असलेलं पुस्तक मिळत नसेल तर कसं मिळवून द्यायचं यासाठी ते पराकाष्ठा करत असत. त्यामुळं पॉप्युलर बुक डेपोचं स्वरूप हे खरोखरच इतर कोणत्याही दुकानापेक्षा वेगळं होतं. तर त्यामुळं सदानंदने नेशन्स कम्प्लीट बुकशॉप असं त्याचं वर्णन केलं. आणि तमसोमा ज्योतिर्गमय हे बोधवाक्य असलेलं बोधचिन्ह तयार करून घेतलं. आणि त्यामुळं पॉप्युलरची एकूण प्रतिमा ही खूपच मोठी झाली. त्याचप्रमाणे माझे वडील विशेषतः वैद्यकीय पुस्तकं त्यांनी खूप प्रसिद्ध केली. म्हणजे इंग्लंडहून येणाऱ्या पुस्तकावर जे इथलं शिक्षण व्हायचं त्याच्याऐवजी इथल्या डॉक्टरांनी लिहिलेल्या पुस्तकावर ते होऊ लागले. इतकं ते महत्त्वाचं होतं. जरी ते वृत्तीनं प्रकाशक नव्हते पण तरीसुद्धा तसं झालं. पण सदानंदने प्रकाशनाला एक अधिक व्यापक आणि अधिक काटेकोर असं रूप द्यायचा प्रयत्न केला.
आणि हळूहळू त्याची व्यवस्था त्यांनी माझ्यावर सोपवली. परंतु मुख्य म्हणजे त्याने समाजशास्त्राची पुस्तकं प्रसिद्ध करण्याचं व्रत हाती घेतलं. आणि मुंबई विद्यापीठ स्वतः पुस्तकं प्रसिद्ध करत नसे, पण आम्ही जवळजवळ युनिव्हर्सिटी प्रेससारखं काम करू लागलो. आणि त्यामुळं एका प्राध्यापक घुरिये यांची 25 पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केली, AR देसाईंची केली, आणि एकूण त्यांच्या विद्यार्थ्यांच्याशी मिळून जवळजवळ 100 समाजशास्त्रावरील पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केली. तर ही दादाची महत्त्वाची त्यातली कॉन्ट्रीब्युशन आहे. तर त्या म्हणजे वैचारिक ग्रंथसुद्धा काही प्रकाशित केले, म्हणजे धनंजय किरांचे, D.D. कोसंबींचे काही तुम्ही वैचारिक पुस्तकं केली. तर दुसरा त्याचा भाग असा की सदानंद तिथं दुकानात बसायचा, परंतु तिथं येणारा प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडायचा. आता प्राध्यापक कोसंबी तिथे यायचे ते डिटेक्टिव्ह पुस्तकं घ्यायला, परंतु त्यांना हा माणूस इतका आवडला की त्यांनी इतिहासावरचं अगदी जगप्रसिद्ध ठरणारं पुस्तक हे इतर कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रकाशकाला न देता पॉप्युलर बुक डेपोला दिलं. आणि त्यामुळे पुढे आमची खूपच प्रगती होऊ शकली. बरोबर. ते मला वाटतं महात्मा गांधींचा जो एकूण त्यांच्यावर जो प्रभाव होता त्याच्यासाठी असेल. आणि पॉप्युलरचा विस्तारसुद्धा बऱ्याच प्रमाणात त्यांनी केला. दुसरी गोष्ट अशी की माझ्या वडिलांची कल्पना की पॉप्युलर बुक डेपो हा लॅमिंग्टन रोडवर ज्याला पाहिजे त्याने तिकडे यावं, आणि खरोखर देशातले आणि परदेशातले लोक सुद्धा तिथे येऊन पुस्तकं घ्यायचे. परंतु सदानंदने काळाची पावलं ओळखून गिरगावात मराठीसाठी बॉम्बे बुक डेपो घेतलं, किंवा IIT मुंबईमध्ये तिथे एक छोटं दुकान, त्यानंतर पुणे, बेंगळूर, इतर ठिकाणी अशी इथं शाखा, अशा तऱ्हेनं खूप विस्तार वाढवला याचा. बरोबर. भटकळ बुक्स इंटरनॅशनल पण मला वाटतं त्यांनी सुरुवात केली होती. पॉप्युलरची प्रिंटिंग डिव्हिजन चालू केली होती आपण. बॉम्बे बुक क्लब चालू केलं होतं. पुस्तक पंढरी एक वार्षिक होतं, प्रसिद्ध होत होतं. आणि ग्रंथप्रदर्शनंसुद्धा सातत्यानं केली जायची. सदानंदच्या या व्यवसायाविषयीच्या कामाविषयी खूपच सांगण्यासारखं आहे. पहिली गोष्ट अशी की त्यांनी केवळ पॉप्युलर बुक डेपो किंवा आमची संस्था असा विचार न करता एकूण ग्रंथ व्यवसायासाठी म्हणून बरीच कामं केली. त्यात बॉम्बे बुक सेलर्स अँड पब्लिशर्स असोसिएशन याच्या कामात ते रस घेत होते. पुढे त्यांनी त्या संस्थेसाठी द बुक ट्रेडर्स बुलेटिन नावाची मासिक पत्रिका सुरू केली. त्याचंच रूपांतर पुढे द फेडरेशन ऑफ बुक सेलर्स अँड पब्लिशर्स असोसिएशन्स इन इंडिया अशा एक अखिल भारतीय संस्थेत झालं. बरोबर. आणि त्या जर्नलचं सुद्धा द इंडियन पब्लिशर अँड बुक सेलर असं रूपांतरण ते जवळजवळ 35-36 वर्ष त्याने चालवलं. आणि त्यामुळे त्या काळाचा एकूण ग्रंथ व्यवसायाचा इतिहास जर आपल्याला लिहायचा असेल तर या इंडियन पब्लिशरचे व्हॉल्यूम्सच आपल्याला बघावे लागतात. बरोबर. दुसरं काही आपल्या हाताशी नाही. बरोबर. तर हे त्याचं काम महत्त्वाचं होतं. दुसरं इंडियन रायटिंग टुडे नावाचं एक त्रैमासिक त्यांनी 3 वर्ष जवळ चालवलं प्रभाकर उपाध्यायांबरोबर. त्याच्याविषयी जरा वेगळेपणाविषयी जरा काही सांगता येईल? त्यांना 2 गोष्टीत फार रस होता. एक अर्थात ग्रंथ व्यवसाय आणि दुसरं म्हणजे साहित्य. आणि त्या साहित्याच्या बाबतीत त्यांना सारखं वाटायचं की आपण मराठी माणूस मराठीत काय चाललंय पाहतो, परंतु इतर भाषात काय चाललंय ते आपल्याला कसं कळणार, किंवा मराठीत काय चाललंय ते आसाममधल्या लेखकाला कसं कळणार. बरोबर. आणि त्यामुळे इंडियन रायटिंग टुडे हे प्रभाकर उपाध्याय आणि सदानंद यांनी त्याचे 18 अंक तयार केले. आणि त्याच्यामध्ये भारतातील निरनिराळ्या भाषांमध्ये काय चालतं याविषयी मुद्दाम लेख लिहून घेतले. बरोबर. आणि काही प्रत्यक्ष साहित्याचे अनुवादही दिले. आणि पुढे ते बंद पडण्याचं महत्त्वाचं कारण सांगतो ते म्हणजे त्यांचा अनुभव असा आला की वाचक हा फक्त आपल्या भाषेपुरतंच वाचतो. म्हणजे गुजरातीतला लेखक हा फक्त गुजरातीत काय बरोबर आलंय की नाही एवढंच बघतो, बाकीचं बघत म्हणजे इतके कष्ट घेऊन त्याचा उपयोग काही होत नाही, म्हणून ते काहीशा निराश वृत्तीनं ते बंद झालं. तर ते एक महत्त्वाचं काम होतं. आणि दुसरं म्हणजे ते जे दिल्लीला जाऊ लागले इंडियन पब्लिशर आणि फेडरेशनसाठी, त्यामुळे दिल्लीतल्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि त्यांच्या कामसू वृत्तीवर. आणि त्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट ते विश्वस्त झाले. अनेक शासकीय समित्यावर त्यांची नेमणूक झाली. आणि त्यातूनच पुढचं पाऊल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलं. म्हणजे ते इंग्लंडमध्ये आधी बघायला गेले होते की तिथं व्यवसाय कसा चालतो.
तर तिथं सुद्धा हे पब्लिशर्स असोसिएशन, बुकसेलर्स असोसिएशन, नॅशनल बुक लीग या संस्थांचं काम त्याने अत्यंत काटेकोरपणे पाहिलं बरोबर. आणि त्या सगळ्यांचा यांच्यावर विश्वास बसला. बरोबर. आणि फ्रँकफर्ट बुक फेअर ही खरोखर जागतिक व्यवसायाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे हे त्यांच्या लक्षात गेलं. कदाचित ते पहिलेच भारतीय होते की ज्यांच्या ते लक्षात गेलेलं असेल. आणि त्यामुळे त्यांनी 1955 साली हो. एकूण भारतीय पुस्तकं गोळा करून तिथं पहिलं प्रदर्शन भारतीय पुस्तकांचं लावलं. प्रदर्शन केलं. आणि तिथले ते जे संचालक होते डॉक्टर सिगफ्रीड टॉबर्ट, त्यांना यांचं काम इतकं आवडलं की जरी तिथे 5-6 हजार जगभरातले पब्लिशर येत असत बरोबर. तरी त्यांचा सदानंदवर खूप जीव जडला. आणि सदानंदला पुढे त्याने मुख्य अतिथी म्हणून सुद्धा बोलावलं. याच पद्धतीनं जेरुसलेमला सुद्धा नेऊन प्रदर्शन केलं. हो. आणि तिथं मला वाटतं ते मुख्य अतिथी म्हणून त्यांना बोलावलं होतं जेरुसलेमला. आणि त्याच्यामध्ये नंतर एक युनेस्कोमध्ये सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. तर युनेस्को ही आंतरराष्ट्रीय संस्था. हो. तर त्याची सुरुवात कशी झाली हे मलाही माहिती नाही, परंतु त्यांच्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या. हो. त्यातल्या सिलॉनमध्येच 2 घेतल्या की ज्यामुळे सिलॉनशी पुढं आमच्या एकूण कुटुंबाचेच फार अतिशय घनिष्ठ असे संबंध निर्माण झाले. आणि सिलोनमधील जवळजवळ प्रत्येक ग्रंथ व्यावसायिक हा माझ्या भावाचा शिष्य ठरला. हो. आणि युनेस्कोने पुढे त्यांना अनेक कामं सांगितली. मी एशियन बुक ट्रेड डिरेक्टरी त्यांनी संपादित केली, किंवा डॉक्टर टॉबर्ट यांनी त्यांना भारतीय ग्रंथव्यवसायाविषयी त्यांच्या बिब्लिओपोला या पुस्तकात लेख लिहायला सांगितलं. बरोबर. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेलं काम हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. हो. पण हे बरंचसं काम जे आहे ते आपल्या मराठी प्रकाशकांना माहिती नाही आहे, माहीतच नाही. आणि असं त्यांनी राष्ट्रीय स्तरावर हे संपूर्ण काम केलं. आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना एक मोठा पुरस्कार सन्मान केला गेला. त्याच्यानंतर मला जे वैशिष्ट्य त्यांचं वाटतं ते निवृत्तीनंतर 70 नंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली आणि त्यांनी एक वेगळं ते कोशाचं काम केलं. तर त्याच्याविषयी थोडंसं अशोक तुम्हाला गंमत सांगतो. त्यांनी ज्यावेळेला विशेषतः त्यांचा मुलगा व्यवसायात आल्यानंतर त्यांनी ठरवलं हो की आता आपण इतर कामं करावीत. हो. तेव्हा मला असं वाटलं की त्यांनी इंडियन रायटिंग टुडे हे एक अतिशय महत्त्वाचं काम होतं की म्हणजे इंडियन लिटरेचर ही संकल्पना अधिक व्यापक करावी आणि अधिक निश्चित करावी या दृष्टीनं इंडियन रायटिंग टुडेचं फार महत्त्व होतं. हो. तेच काम त्यांनी चालू ठेवावं असं. परंतु त्यांच्या मनात मराठी संबंधी काहीतरी करायचं होतं. आणि आधी मराठी प्रकाशन मी करत असल्यामुळे त्यांना फारशी संधी मिळालेली नव्हती. तर त्यांनी हे काम करायचं ठरवलं. मला असं वाटायचं की त्यांचा मराठीचा अभ्यास कितपत आहे, परंतु त्यांनी स्वतः प्रचंड वाचन केलं, प्रचंड लेखनही केलं, प्रचंड माणसांना भेटले, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांनी एक स्वतःची अशी एक टीम जमवली आणि त्याच्यामध्ये उत्तम माणसं त्यांनी नेमली आणि एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्याकडनं कामं करून घेतली. आणि हे संक्षिप्त वाङ्मय कोश हे 3 खंडामध्ये करणं ही साधी गोष्ट नव्हती, अतिशय कठीण गोष्ट होती. त्यासाठी आधी कोणत्या विषयावर लेखन करावं ही यादी करणं, ती यादी जमवणं, त्यासाठी प्रवास करणं, ठिकठिकाणी जाऊन त्याला हवी त्याप्रमाणे फोटो जमा करणं, माहिती जमा करणं आणि अनेकांना त्याच्यामध्ये जुळवून घेणं वगैरे एक महत्त्वाचं काम होतं. आणि हे वसंतआबाजी डहाके, प्रभा गणोरकर, वसंतआबाजी डहाके, प्रभा गणोरकर, जया दडकर, रमेश वरखेडे, त्यानंतर टाकळकरबाई आणि आणखीन 1-2 माणसं त्याच्यामध्ये गुंतलेली होती. आणि हे या संपादकीय काम, त्याची निर्मिती, त्यानंतर निर्मितीनंतर प्रत्यक्ष विक्री आणि त्यासाठी पैसे जमा करणं, या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. आणि जवळजवळ एकट्यानं, कारण तोपर्यंत पॉप्युलर बुक डेपोचा आकार आणि जागा बदलली होती आणि पॉप्युलर प्रकाशन आपापल्या कामात दंग होते, त्यामुळे त्यांना कोणाची मदत नव्हती. आणि ते स्वतः 70-75 पलीकडे गेलेले, त्यांना कॅन्सर झालेलं. आणि अशा परिस्थितीत सुद्धा केवळ जिद्दीनं आणि प्रेमानं त्यांनी हे प्रचंड काम केलं, जे अनेक संस्थांना जमलेलं नव्हतं. बरोबर. मला एक त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मला जे लक्षात आलं की त्यांना निधनाच्या पूर्वी मला 2-4 वर्ष असतील, त्यांना तो 3 खंडातला की 2 खंडातला जो मराठी संक्षिप्त कोश आहे तो त्यांना एका खंडात करायचा होता, संक्षिप्त आणखी करायचा होता. तर ती जिद्द त्याच्याविषयी नाही, त्यांना असं वाटू लागलं की 3 खंड हे एखाद्या ग्रंथालयात शोभून दिसतील, परंतु विद्यार्थ्याला जर हवे असले तर ते सगळे एका खंडामध्ये
काहीशा त्याच्याहून संक्षिप्त अशा स्वरूपामध्ये करावा. मिळाले पाहिजेत. हं. याच वेळेला त्यांना असंही वाटायचं की हा संक्षिप्त कोश आहे तो अधिक व्यापक एक मोठा पण कोश व्हायला पाहिजे. हो. त्याहून त्यांची जिद्द अशी होती की मराठी भाषेचा हं. एक ऑनलाईन कोश व्हावा, शब्दकोश, हं. की ज्याच्यामध्ये सारखी म्हणजे तो छापायचा नाही, हो. परंतु जसजसे आणखीन शब्द सापडतील त्याप्रमाणे ते त्याच्यात येतील. हो. आणि असं इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस हो. अशा पद्धतीनं. परंतु हे सगळं काम करायला निदान एक आयुष्याची 5 वर्ष दुसरं काही न करता करणारी अशी माणसं हवी होती. ती त्यांना मिळाली नाहीत आणि त्यामुळे ते काम तसंच राहिलं. बरोबर. पण त्याने जे कोशाचं काम केलेलं आहे ना ते खूप कायमचं राहणार आहे मराठीमध्ये, कारण ते ज्या भाषेमध्ये चांगले कोश असतात तीच भाषा एक नाही, मराठीमध्ये हं. ज्ञानकोश, हं. संस्कृतिकोश, हो. चरित्रकोश हो. आणि इतरही कोश आहेत. म्हणजे कोशवाङ्मयाच्या बाबतीत मराठी तितकी अडाणी नाही आहे. हं. परंतु वाङ्मयाविषयी मात्र झालेले प्रयत्न हे अपुरे होते. बरोबर. आणि ते मात्र सदानंद आणि त्यांच्या ह्या चमूने फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. फार महत्त्वाचं काम आहे, प्रश्नच नाही. सदानंदचा आणखीन एक विशेष म्हणजे त्यांना आपल्या वयाची जाणीव कधी नव्हती. म्हणजे ते तरुण असताना सुद्धा ते म्हाताऱ्यांशी संपर्क ठेवू शकत असत आणि त्यांच्या वृद्धत्वात सुद्धा त्यांनी लहान मुलांशी आणि तरुणांशी असा संबंध ठेवला होता. हो. मी त्यांच्यावर 12 वर्षांनी लहान हं. आणि आणि तरीसुद्धा त्यांनी मला बरोबरीनं वागवलं हं. आणि मला वाढू दिलं. या दोन्ही गोष्टी त्यांना जमलेल्या आहेत. सदानंदची स्मृती कायम राहावी म्हणून कोणत्या तऱ्हेचं पुरस्कार त्यांच्या नावानं द्यावा असा जेव्हा विचार होत होता तेव्हा लक्षात आलं की वयाचं भान न ठेवता काम करणारे जे केवळ वयानं वृद्ध गृहस्थ आहेत त्यांच्या कामाकडे विशेष लक्ष देणं हा सदानंदांचा विशेष, हो. हा खास आहे असं मला वाटतं. हं. त्यांचं एकूणच हे जे काम आहे ना हे खूप वेगळ्या प्रकारचं आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि त्यांची जी ग्रंथनिर्मिती आहे, त्यांनी जी पुस्तकं लिहिली, ग्रंथांची निर्मिती केली आणि एकूणच त्यांचं जे कोशाचं काम आहे ते नक्की कायम राहणार आहे. तर सदानंदजींनी नुसतीच ग्रंथनिर्मिती किंवा ग्रंथविक्री या वर्तुळापुरतं आपलं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलं नाही, तर एकूण समाजात ग्रंथसंस्कृती, बुक कल्चर वाढीस लागावे म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम केलं. आणि 1984मध्ये त्यांना इंडियन पब्लिशिंग हॉल ऑफ फेम या सन्मानाने गौरवण्यात आलं. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीचं स्मरण मुंबई आकाशवाणीनं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केलं, त्याबद्दल निश्चित आनंद आहे. मला आणखीन एक गोष्ट सांगायची वाटते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते केवळ ग्रंथसंस्कृतीच नव्हे, हो. त्यांनी इतर सामाजिक कामही खूपच केलेलं आहे. हो. त्या सगळ्यांबद्दल बोलणं कठीण आहे. हो. परंतु कॅनरा सारस्वत असोसिएशन असेल हं. किंवा स्त्रियांसाठी केलेली कामं असतील हो. किंवा एकूण राजकीय काम असेल किंवा आणीबाणी विरोधी हं. त्यांनी जे काही दुर्गाबाईंबरोबर काम केलं हो. त्या अनेकांचा उल्लेख बरोबर. व्हायला पाहिजे, हो. परंतु ते आता शक्य नाही. श्रोतेहो, शतक उत्सव या मालेमध्ये मराठी साहित्यात प्रदीर्घ काळ सातत्याने भरीव योगदान देणारे अष्टपैलू सदानंद भटकळ यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा हा होता छोटासा प्रयत्न. त्यासाठी डॉक्टर रामदास भटकळ यांच्याशी बातचीत केली होती अशोक बेंडखळे यांनी. आणि याचबरोबर आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.